राज्य सरकारने आणलेल्या नव्या नियमानुसार रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीचं मूलभूत ज्ञान असणं अनिवार्य करण्यात आलं आहे। आरटीओ पथकांकडून चालकांची मराठी संवादाची चाचणी घेतली जाते। मात्र याच मराठी सक्तीनंतर मुंबईवरून अनेक रिक्षा चालक झारखंडमध्ये रवाना होत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। मराठी सक्तीची अनेक परप्रांतीय रिक्षा चालकांनी धास्ती घेतल्याचं दिसतंय। बघूया याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। मंडळी, हे रिक्षावाले मुंबई सोडून चालले। होय, मराठी सक्तीच्या नियमानंतर अनेक परप्रांतीय रिक्षा चालकांनी आपल्या राज्याची वाट धरली आहे। त्यामुळे या मुंबई पासिंगच्या रिक्षा हायवेवरून झारखंडच्या दिशेने रवाना होताना दिसल्या। मराठी सक्तीची सध्या अनेक रिक्षा चालकांनी धास्ती घेतलेली दिसते। ज्यांनी मुदत देऊनही मराठी शिकलेले नाही असे रिक्षा चालक मुंबईतून घाशा गुंडाळतायत। असं चित्र नुकतंच पाहायला मिळालं। झारखंडमधून मुंबईत आलेल्या काही रिक्षा चालकांनी पुन्हा आपल्या गावचा रस्ता धरलाय। मुंबईत रिक्षा चालकांना मराठीत संवाद साधण्याच्या नियमाची परिवहन विभागाकडून अंमलबजावणी होते। काहींनी मराठीचे क्लासही अटेंड केले, व्यवहारापुरती मराठी शिकून घेतली। मनसेनंही हाच मुद्दा उचलून धरलाय। मुंबईच्या कांदिवलीमध्ये मनसेनं अमराठी रिक्षा चालकांना थेट इशाराच दिला। रिक्षा चालकांनी मराठी शिकावी आणि मराठीत बोलावं असा फलक लावून आवाहन करण्यात आलं। मात्र तसं न केल्यास मुंबईतून परत जा असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। एकीकडे मुंबईत रस्त्यात ऑटो आणि रिक्षा चालकांना मराठीचा ज्ञान किती आहे यावर विषय सुरूच आहे। तर मनसेने आता मुंबईत एक वॉर्निंगचं एक पोस्टर लावलेला आहे। कांदिवली पश्चिममध्ये हिंदुस्तान नाकाजवळ हा एक बॅनर लावलेला आहे। यामध्ये आपण पाहू शकतो, अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे की मराठी शिकवण्यात किंवा बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा। मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना ठेवीस धरलं तर मनसे गप बसणार नाही। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून कांदिवलीत वातावरण तापण्याची शक्यता आहे, कारण यावरूनच मराठी आणि अमराठी रिक्षा चालकांमध्ये हाणामारीची घटना समोर आली होती। दरम्यान आता हा मुद्दा न्यायालयात पोहोचलाय। मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। मुंबईतील तब्बल 9.5 लाख रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचा या याचिकेत दावा करण्यात आलाय। तर परिवहन मंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिल्याचं सांगितलंय। फोनवर विश्वास ठेवू नका। कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती सरकार कुणाचाही रोजगार हिरावून घेणारं सरकार नाही। आम्ही रोजगार देणारे आहोत। किंबहुना देशामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मितीचं जर कुठलं राज्य असेल तर ते महाराष्ट्र 1 क्रमांकाचं राज्य आहे। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना करण्यात आलेली मराठी भाषेची सक्ती आणि त्यानंतर उठलेलं टीकेचं वादळ आता थेट स्थलांतरापर्यंत जाऊन पोहोचलंय। अनेक अमराठी चालक आपल्या राज्यात परतत असल्याचं सध्याचं चित्र आहे। सरकारने अमराठी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ दिली, तसेच प्रशिक्षण वर्गही सुरू केलेत। याला अमराठी चालक प्रतिसाद देणार का आणि हे स्थलांतर थांबणार की मराठी सक्तीचा मुद्दा आणखीन पेटणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।